विनंती आहे राणी साहेब, आम्हाला परवाने द्यावेत. परवाने देण्याबाबत आमची काहीच हरकत नाही. वाटलंच तुम्ही आमच्या भावना जाणून घ्याल. अहो राणी साहेब आहेत त्यांना जाण आहेच. हे आम्ही तुमच्याकडूनच शिकलोय पंत. हरकत नाही. आम्ही म्हणत होतो देवीच्या मंदिरातून आणायच्या गोष्टी जर दुसऱ्या कोणी आणल्या तर चालतील? नाही नाही, कशा चालतील? कारण मंत्री जाणं आणि दुसरा मनुष्य जाणं यात फरक आहे. आणि तिथे गेल्यानंतर पूजा होणार आणि तसा प्रत्येकाने संकल्पही सोडलाय. म्हणजे नवसच केलंय असं समजा ना. बरोबर. अहो मी आधी बोललोय, म्हणलं आई अंबाबाई राजासनी यश दिलंयस तेव्हा मी येऊन वटी भरतो. मी एकविरा देवीला बोललोय दह्या दुधाचा अभिषेक घालतो म्हणून. काही ना काही बोलणं झालेलं आहे. आता त्यांना जावं लागेल. कविराज, सर्वांना परवाने द्या. फक्त अनाजी पंत गडुतार होणार नाही. हो पण राणी साहेब, पंत आहो, तुमच्या देखरेखीखाली हा स्वागत सोहळा संपन्न होणार आहे. मुख्य तुम्हीच आहात. कमी जास्त ते तुम्ही बघायचं. पुन्हा गडावर काही लागलं सवरलं तर अडचण नको. या आपण. राणी साहेब, अहो भेटत राहूच आता. स्वागत सोहळ्यातील उणीवांची मसलत करू. या आपण. जी राणी साहेब. सोहळा दिमागदार व्हावा आणि हा सोहळा तुमच्याच हातून पार पडावा. एवढे जाणकार तुम्हीच आहात ना पंत. या. राणी साहेब, आपण अगदी योग्य केलं. आपल्या धोरणाप्रमाणे कोणालाही एकत्र येऊ देऊ नका. म्हणूनच अनाजी पंतांना सतत डोळ्यासमोर ठेवायचं. जी बिलकुल, अगदी बरोबर. अनाजी पंतांशिवाय ही कारभारी मंडळी काहीही करू शकणार नाहीत. कविराज, आम्हाला दाट संशय आहे की अनाजी पंतांचा सोहळा हा चक्रव्यूहातून तर जात नाही ना. सावध रहा. जी.
दादा ह्योच हाय का त्यो गडावर अत्तर घेणारा माणूस? ना, ये नहीं था। मोटा सा चेहरा था और नाक तो बिल्कुल अलग ही थी। असा नव्हता ना? ना, चित्र का फाडलत गिरजोजी? दुसरा काढतो राजे, पण आज नाही उद्या काढतो. हात दुखतायत माझे, दमलोय मी. उद्या नाही गिरजोजी, आजच चित्र काढा. आम्हाला आजच समजलं पाहिजे रायगडावर कस्तुरीचं अत्तर विकत घेणारा इसम कोण आहे ते. पण राजे हात दुखतायत माझे. ठीक आहे, थोडी विश्रांती घ्या, पण या गोष्टीचा छडा आजच लावला पाहिजे. आजच चित्र पूर्ण करा. जी राजे. आता ओ, आता काय करायचं? अहो, आमच्या तर हातापायातलं वारं गेल्यासारखं झालंय. झालं असेलच, पाथरच अशी मारली. ऐन वेळी अनाजी पंतांनी गड उतार होऊ नये असा आदेश. मी काय म्हणतोय, हे राणी साहेबांनी ठरवून केलं असेल का? आता आपण काय बोलणार आणि त्यांच्या मनात काय चाललं ते आपण कसं काय ओळखणार हो? ठरवून करू द्या, नाहीतर सहज करू द्या, पण अनाजी पंत नाही म्हणजे वेद बारगळला तर. हाता तोंडाशी आलेला घास काढून घेतल्यासारखं झालं का नाही? तसं काही होणार नाही. ठरल्याप्रमाणे घास मुखात जाणार. तुम्हाला खात्री आहे? हो, कारण काहीही झालं तरी दादा गडावर थांबणार नाहीत. म्हणजे परवाना नसला तरी सुद्धा पंत गड उतार होणार म्हणता? होणार. अहो, दादाला मी चांगला ओळखतो. दादा गड उतार होणार. आणि कलुशाने चौकीवर सांगून ठेवलं मग? अहो, चौकीवर सांगू दे, नाही तर पहाऱ्यावरती सांगू दे. अहो, दादाच्या मनात एकदा आलं की आलं. वाऱ्यासारखा आहे हो माझा दादा. त्याला कोणीही थांबवू शकणार नाही. आणि अटीतटीच्या वेळी तर कोणीच नाही. राणीसाहेब म्हणाल्या, कविराज सावध राहा. अनाजी पंतांचा हा सोहळा चक्रव्यूहातून तर जात नाही ना? जात असावा. आपल्याला अनाजी पंतांवर नजर ठेवायला पाहिजे. पंत राव, यो आला. यो काय आपली पाठ सोडायला तयार नाही. चला. प्रणाम. अनाजी पंत कुठे? ते नाराज आहेत आणि आमासनी न बोलता गेलं कुठेतरी निघून. महाद्वारावर असतील. काही काम आहे का? हो, काम आहे. चला. ऐकलत का? आम्ही पण येतो तुमच्या सोबत. आमच्या बरोबर? कुठे? गडावर, महादरवाजापर्यंत. का? नको नको. अहो, गडावर शंभूराजांचं जंगी स्वागत होणार आहे. त्या निमित्ताने माझी रांगोळी महादरवाजा असणार आहे. महारांगोळी असणार आहे. रांगोळी? तुम्हाला तीच जागा दाखवायची होती. शिवाय रंग हवे होते रांगोळीत भरण्यासाठी. माझ्याबरोबर पेठेत याल? मला वेळ नाही आणि मी गडावर जात नाही. मी गड उतार होतोय. गड उतार? किती दिवसांसाठी? 2 दिवस तरी लागतील. पण इथे धामधूम सुरू झाली आहे आणि तुम्ही बाहेर जाताय. नाही, मी नाही जाऊ देणार. ते बरं दिसणार नाही. कावेरी, मला अडवू नकोस. पण राणीसाहेब आणि राजांचा गैरसमज होईल. महत्वाचं काम आहे माझं. परवाना आहे? नाही, पण हेतू शुद्ध आहे. हे बघा, मी गड उतार होतोय
हे सुद्धा कोणाला सांगू नका. तुम्हाला भाळावरच्या कुंकवाची शपथ. अहो, चंद्रिका, जी. राणी साहेबांना आमचा निरोप देऊन ये, या म्हणावं. जी. पंत दिसले का? कोणतं पंत? अनाजी पंत. होय, दिसलं की. ते तर कवाच गेलं. कुठे गेले? आता काय सांगावं, वाड्यावर जात्यात का आणखी कुठे जात्यात? पालखी होती का दिमतीला? पालखी नव्हती, चालतच गेले ते. चालत गेले? कुठे गेले असतील अनाजी पंत? या राणी साहेब, या. मी तुमचीच वाट बघत होते. या. आणि पंत? पंत बाहेर गेले, म्हणूनच तुम्हाला तातडीने बोलावून घेतलं मी. कारण मागच्या वेळेस पंत आले आणि तुम्हाला नीट पाहता नाही आलं. आता पाहून घ्या. हो ना, मागे आम्ही बघून गेलो, पण त्याचा काही अर्थच लागत नव्हता. विचार करून करून आमचं डोकं जड झालं. अखेर आम्ही थोरल्या मातोश्रींच्या महालीही गेलो, त्यांनाही विचारलं. पंतांच्या वाड्यात एक सापळा आहे, त्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? त्यांना माहित नसणार हो. नाहीच म्हणाल्या त्या. पण तरीही आमच्या मनातून मात्र हे काहीच जात नाही हो. काय असेल हे? एकदा बोलता बोलता म्हणाले की हे चक्रव्यूह आहे म्हणून. पण चक्रव्यूह कोणासाठी? आपल्यासाठी की शत्रूसाठी की राजांसाठी? पण मग राजांसाठी चक्रव्यूह केला असता तर पंतांनीच त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली नसती. चक्रव्यूह नक्की कोणासाठी आहे? की आणखीच काहीतरी आहे? बाईसाहेब, कविराज आल्यात. पाठवा त्यांना. बरं झालं कविराज आले. त्यांनाही हा विषय माहिती आहे. या यंत्राबद्दल ते काहीतरी सांगू शकतात. कदाचित हे षडयंत्र असू शकतं. या कविराज, आपण इथे. खरं तर आम्ही अनाजी पंतांना शोधायला आलो होतो, पण बाहेरच कळलं अनाजी पंत नाही आहेत. म्हणलं ठीक आहे, अनाजी पंत भेटले नाहीत, पण त्यांचं हे यंत्र तर बघता आलं. कविराज, काय असेल हो हे? रचना तर अजब आहे, पण एवढी गुंतागुंतीची रचना करण्याचं कारण तेही स्वराज्याची महत्वाची कामं सोडून. राणीसाहेब, याचा अर्थ यात काहीतरी रहस्य आहे. राणीसाहेब, हे बघितलं? हे काय? हे इथे मध्ये ठेवलेलं पाहिलंय मी कित्येकदा. पहिल्यांदा सगळे होते. म्हणजे? थांबा, मी ठेवून दाखवते.
हे असेच होते म्हणजे असायचे नेहमी? नाही, मग एक एक करत कमी होत गेले. तुम्ही शिखर शिंगणापूरला गेलात त्यावेळी तुमचा अडथळा काढला. म्हणजे अनाजी पंतांना आम्ही गडावर नकोच होतो तर, म्हणून तर त्यांनी मोठ्या शिताफीनं आम्हाला बाहेर पाठवलं. मग सोयरा मातोश्रींचा काढला. आणि परवा कारभाऱ्यांचा. हे एवढेच अडसर होते का अजून होते? हे दुर्गादासचा. दुर्गादासचा? मग तो अडथळा दिसत नाहीये. इथेच कुठेतरी असेल. हा बघा, इथे. आता हा एकच असतो खलबत करताना. म्हणजे हा शेवटचा अडथळा तो. हो राणीसाहेब, कारभाऱ्यांनी एकत्रितपणे गड उतार होण्याचा परवाना मागितला आणि हा दुर्गादासचा अडथळा. म्हणजे मोठं षडयंत्र आहे. ह्या मंडळींनी अकबराशी संधान मानलं नाही ना? देवा, उभं राहून पाय दुखायला लागले. कधी भेट होणार बादशहाची? हे बघ, घणी गंम. हा हा, राम राम. राणाजी, आपलं बोलणं झाल्याप्रमाणे समजे मंत्री बादशाह सलामतासनी पूर्णी सत्काराय आले. ये बघा. घणी अच्छी बात, लेकिन क्या? अनाजी पंत कहाँ? येतील इतक्यात राणाजी. बादशाह की जो भी मसलत हुई है वो अनाजी पंत के साथ हुई. प्रस्ताव भी तो अनाजी पंत ही लेकर आए थे. अनाजी पंत के बिना मुलाकात बादशाह को कबूल नहीं होगी. अहो येतील ते. अनाजी मुजुमदार आहेत, हे तर पेशवे आहेत, प्रधान पंत. हो, हे करतील मसलत बादशाहशी. हो हो, त्यात काय एवढं. मुलाकात नहीं होगी. राणाजी, अहो अनेक अडचणी असतात. बादशाह का हुक्म है, अनाजी पंत के बिना मुलाकात नहीं होगी. मुलाकात होगी राणा जी.